धुळ्यामध्ये नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनींच्या राहण्याचा प्रश्न निर्माण झालाय। 15 तारखेपर्यंत हॉस्टेल रिकामे करण्याचे कॉलेज प्रशासनाकडून आदेश देण्यात आले। विद्यार्थिनींनी जायचं कुठे असा सवाल पालकांकडून केला जातोय। धुळ्यामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने नर्सिंग कॉलेज चालवलं जातं। 70 विद्यार्थिनी नर्सिंगचं प्रशिक्षण घेत आहेत। सिंधुदुर्गात 1,36,00,000चा बनावट दारूचा साठा जप्त करण्यात आलाय। गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्रात दारूची बेकायदेशीररित्या वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली। पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलंय। दारू तस्करीचं मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे। गडचिरोलीमध्ये 7 लाखांचे प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाणे जप्त करण्यात आले आहे। तेलंगणातून आलेल्या 4 चाकी गाडीतून आष्टी पोलिसांना हे बियाणे पकडलेले आहेत। तब्बल 60 किलो प्रतिबंधित बियाणे जप्त करण्यात आले असून एका आरोपीला अटक झालेली आहे, तर 2 जण फरार आहेत। या प्रकरणी बियाणे अधिनियमता आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरच्या दाभा परिसरातून पोलिसांनी शस्त्रसाठा जप्त केलाय। 3 देशी पिस्तुलं आणि जिवंत काडतूस, तलवार असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय। 2 आरोपींना पोलिसांकडून अटक झाली। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही सर्व कारवाई केली। अहमदाबाद विमानतळावर कस्टमच्या कारवाईमध्ये 2 किलो सोनं जप्त करण्यात आले। विमानाच्या टॉयलेटमधील स्पीकरमध्ये सोन्याची 24 बिस्किटं ही लपवली होती। सुरक्षा यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी तस्करांनी स्पीकरमध्ये सोनं लपवलं होतं। कस्टम विभागाच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे झडती घेत तस्करांचा हा डाव पूर्णपणे निकामी केलाय। जप्त केलेल्या सोन्याची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचं सांगितलं जाते। या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे। पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली। वीकेंडमुळे नवले पूल परिसरामध्ये मोठ्या वाहतूक कोंडीचं चित्र पाहायला मिळतंय। पुण्यातली ही सर्व दृश्य आहेत। नवले पूल परिसरामध्ये या ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे। नवले पूल परिसरात कायमचीच वाहतूक कोंडी होत असते। रात्रीच्या सुमारास देखील आता मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। या वाहतूक कोंडीवरती कायमचा तोडगा निघावा अशी मागणी सुद्धा वारंवार या ठिकाणी केली जाते। आमदार प्रकाश सोळंकेंचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांना पत्र पाहायला मिळते। माजलगावच्या शेतकऱ्यांना 100% अनुदानावर बियाणे मिळण्यासाठी हे पत्र आहे। पत्राची दखल घेत कृषी मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं निर्देश दिलेले आहेत। सोळंकेंनी मागणी केलेली बियाणं तातडीनं उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या। महायुतीमध्ये उमेदवारी कुणाला द्यायची हा निर्णय वरिष्ठ नेते घेतात, त्यामुळे माझ्या नावानं पावत्या फाडणं बंद करा असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलंय। साईद खान यांच्या उमेदवारीवरून होत असलेल्या चर्चेवर मेघना बोर्डीकर यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। त्याला मी एक बघितलं, पालकमंत्री म्हणून खूप काही पावत्या माझ्याच नावाने फाडल्या जातात। असं केलं तरी मीच, तसं झालं तरी मीच। त्यामुळे आमच्या महायुतीचा निर्णय हा आमचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार हे तिघं मिळून घेत असतात। म्हणून हा महायुतीचा उमेदवार किंवा कुठल्या पक्षाला ही जागा सोडावी, उमेदवार कोण असावा हे तिघांनी मिळून ठरवलेलं आहे। त्यामुळे आपण ह्या असल्या कुठल्याही गोष्टींवरती मेघना बोर्डीकरच्या नावाने पावत्या फाडणं बंद करावं एवढंच मी सांगतो।